गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असाल. आत्ताच एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे ड्रेसचा, तो नक्की तुम्ही बघा. राहिलं तरी नंतर बघा, जसं तुम्हाला टाईम भेटेल तसा. आणि सकाळचे डबे दिले गेले, आता घर आवरते आणि बाहेर जायचे मला. तर तुम्हाला मी ना घरातलं पसारा दाखवते. कोणी म्हणाल पसारा काय दाखवते, तर खरं ॲक्च्युली पसारा नाही दाखवा, चांगलं नाही वाटत, पण काय करता, माझी लाईफच ती आहे पसाराची. कारण की जे काम आपण करू त्याचा पसारा नाही होणार असं कधी होणारच नाही. तर चला आजचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया. इथे कप पडलेला आहे, तुम्ही बघू शकता. मशीन आणि वरती बघा, काल जो व्हिडिओ बनवला होता ना, जो आज अपलोड केलेला, तो आहे. ड्रेस आहे, ब्लाऊज आहे, ड्रेस आहे. ते आज जातील कस्टमरचे टी व्ही पुढे. आणि इथे मी पेपर वाचत होती, ऑलरेडी पसारा होता. मग किचन दाखवते मी. किचन बघा माझं किती भरलं आहे. आता सगळं क्लीन वगैरे करून सगळं बसून मग बाहेर जायचं आहे. बेडरूममध्ये तसंच पसारा आहे. आणि बाहेर बघा भांडे बाकी आहे, इथे तिथे भांडे 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 झाले, कारण की पसारा खूप होतोय. तर चला थोड्या वेळाने भेटते मी, सगळं पसारा आवरून झाल्या. हॅलो, संध्याकाळ झाली आहे, गुड इव्हिनिंग. आणि आज आहे संडे. संडेला काहीच काम आवरून नाही झालंय, म्हणजे फक्त घरातलंच आवरलंय. बाहेरचे जे कामं आहे ते तसेच पडलेले. पेंडी आज लय ठोकठाकचा आवाज पण येतोय. तर आता आहे ना, तुम्हाला मी पसारा दाखवते. लेच पसारा झालाय माझा. तुम्ही म्हणाल काय पसारा दाखवते, तर तो आवरता येत नाही का? तर मग आवरून वैतागले. पाठीमागचे 2 बेडरूम आवरले गेले. राहिला आता म्हणजे टेलरिंगचा पसारा, तर तो आवरायचा. आणि मी आता अस्तर घेऊन आली बाहेरून, कारण म्हणजे अस्तर संपलेले आहे. ब्लाउजांचे अस्तर बाकी होते ते घेऊन आली आहे. तर आता मी स्टिचिंगला बसण्या पहिले मी चहा बनवली. चहा पी मग स्टिचिंगला बसल. मग थोड्या वेळात परत स्वयंपाकाला बसल, म्हणजे स्वयंपाक करायला उठल, स्वयंपाक करल, परत थोड्या वेळात बसल मी आपलं काम करायला. घर पर्याय नाही, दिवस असंच निघून जातो तरी कळत नाही मला. पोरींना मी मम्मीकडे सोडलं तरी पण माझा दिवस असंच निघून जातोय तरी कळत नाही. पोरींनी खूप पसारा घातलेला, घर आवरत नाकीनं आलेलं होतं. आज घर नीट अँड क्लीन वाटतंय, पण पसारा आहे. ह्याचीसुद्धा मी हाताने पुसलेले. मी व्हिडिओ बनवला नाही, कारण की व्हिडिओ बनवत असते ना बाकीच्या कामं होत नाही. तर चला मग आवरूया. तुम्हाला थोडा पसारा पण दाखवते, आजच्या दिवस पाहून घ्या. बघू शकता इथे मी कटिंग केलेलं रात्रीचा पसारा. आणि इथे आता मी अस्तर आणलेले आहे, याच्यात पीस आहे. तर चला बघू शकतात 11 वाजत आले आणि आम्ही खालून वरती आली आहे. तर भांडे सगळं बाकी आहे. तर आता भांडे कुंडे आवडते. मेन म्हणजे डबे केले नाही तर मग सकाळी लई प्रॉब्लेम होऊन जातो. मग मी आता डबे धुवून घेते, जेवढे शक्य तेवढे भांडे पण. तर आम्ही गेलो तर थोडंसं बाहेर म्हणजे खाली बिल्डिंगमध्येच. चला तर आता भांडे घासून घेऊया. चला तर मग भांडे घासायला सुरुवात करूया. एकीकडे मी भांडे घासायला सुरुवात केली आहे, कारण सकाळी जे भांडे आहे लागणारे ते सगळे घासायला होते. मेन म्हणजे डबे मला सकाळी भरावं लागतात, तेव्हा घसू कधी भरू कधी, त्यामुळे मी आत्ताच घासून घेते. तर आता जवळजवळ माझं हे रोजचं रुटीन झाले. रात्री भांडी वगैरे सगळे घासून घ्यायचे, सगळे डबे घासून घ्यायचे, स्वच्छ धुवून ठेवून द्यायचे आणि डबे वाळत ठेवायला गॅलरीत ठेवून द्यायचे. आणि याच प्रकारे रोज मी करते. आणि रोज 2 टोपले माझे बरोबर भांडी निघतात. आज एकच टोपलं आहे, तर मी कंटाळून गेले. आणि कचरा भरलेला होता तर पिशवी कचऱ्याच्या डब्यात टाकायला गेली. पुढं मी हॉलच्या गॅलरीत कचऱ्याचे डबा ठेवलेला आहे, त्याच्यात टाकायला गेली. हात स्वच्छ धुवून झाल्यानंतर बेडरूममध्ये आली. कपडे थोडेफार राहिले ते ठेवायचे, ते मी आता ठेवून देते. आणि बघू शकता साडी आहे, ड्रेस आहे, सगळंच होतं.
जे मी घरी करले पण ठेवायचे राहून गेलेले होते. तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ किंवा ब्लॉग मला नक्की सांगा. आणि आपला हा नवीन चॅनल आहे, त्याच्यावर मी मेहनत घेते. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब